कैलासवासी हनुमानगिरी महाराज यांच्या 43व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सेवागिरी व्याख्यानमालेला आवर्जून उपस्थित असणारे या आश्रमाचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, या ट्रस्टचे चेअरमन श्री संतोषजी जाधव, विश्वस्त गौरवजी जाधव, संतोषजी वाघ, सचिनजी देशमुख, सुरेशजी जाधव, रणधीरजी जाधव आणि उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते बंधू आणि भगिनींनो, खरं तर या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांशी संवाद साधायची संधी मला आज मिळते आणि जीवन सुंदर आहे या विषयावरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला असं नेहमी वाटतं की आनंद, सुख या गोष्टी अनुभूतीच्या गोष्टी आहेत. त्याचं ज्ञान असणं गैर नाही आहे, पण ज्ञानाही पेक्षा त्याची अनुभूती असणं मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. पाणी कसं तयार होतं, त्याचा फॉर्म्युला काय, याचं ज्ञान असणं मी समजू शकतो, ते असावंही. पण केवळ त्याचं ज्ञान असून तहान भागेल का? केवळ त्याचं ज्ञान असून तहान भागत नाही, त्याच्यासाठी पाणी प्यावं लागतं. आणि म्हणून सुख आनंद नेमका कशात आहे हे कुणीतरी सांगू शकेल, कुणीतरी समजावून सांगू शकेल, कुणीतरी समजून घेऊ शकेल, पण हा ज्याच्या त्याच्या अनुभूतीचा विषय आहे. आणि मला वाटतं हे साधू संतांना अधिक उमगलं आणि म्हणून ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, इको थोडा कमी करा, कमीच आहे का, घुमतोय आवाज. ज्ञानोबांनी आवाज कमी ठेवा. सुखाची व्याख्या करताना सांगितलं, आत्म्याशी संबंधित जे आहे त्याला सुख म्हणावं. सुख हे साधनांशी संबंधित नाहीये, आणि ते जर साधनांशी संबंधित असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. जगातले सगळे श्रीमंत सुखी आहेत का हो? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख जर साधनांशी संबंधित असतं तर श्रीमंताच्या वाट्याला दुःख आलं नसतं आणि गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. भारताच्या शेजारी एक भूतानसारखा छोटासा देश आहे, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग डोळे विस्पारून बघायला लागलं. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. आणि एक तरी दिवस असा येणार आहे की आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती ही शेवटी समाधानाच्या पातळीवरती जाऊन मोजावी लागणार आहे. आणि म्हणून जगणं सुंदर जर करायचं असेल तर तेही समाधानाच्या पातळीवरतीच करावं लागेल. मग ते समाधान नेमकं कशात आहे, तो आनंद नेमका कशात आहे, ते सुख नेमकं कशात आहे, हे शोधायची धडपड आपण कधीतरी अंतर्मनाचा ठाव घेऊन करायला नको का? आपण कमालीचे व्यस्त आहोत, आपल्याला सगळीकडे डोकवायला वेळ आहे. इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. कमालीचं कुतूहल आहे माणसाला, कुतूहल असावंही, पण इकडे तिकडे काय चाललंय इकडे डोकावत असताना आपण नेमकं अंतर्मनात डोकवायचं विसरून जातो आणि मग तिथे गल्लत होते. बरं, आपल्या सगळ्यांना माहित आहे की सुख इकडे तिकडे फिरून नाही सापडणार, ते अंतर्मनातच डोकावं लागेल. पण तरी सुद्धा माणूस अंतर्मनात डोकवायला घाबरतो असा माझा दावा आहे. आणि त्याचं कारण असं वाटतं महाराज मला, माणसाला माहित आहे ते बाहेर नाही सापडणार, ते आतच सापडू शकेल, पण माणूस याला घाबरतो, आपण आत डोकवलं ना आत नाही सापडलं, मग बाहेर तरी किमान ऑप्शन आहेत, इथं नाही तर तिथं बघल, तिथं नाही तर तिकडे जाईल, पण आत डोकावलं आणि आत जर सापडलं नाही तर मग शोधायचं कुठं? तुम्हाला पटेल असं सांगतो. एक प्रवासी ट्रेननं चाललेला होता. खाली उतरल्यानंतर टीसीनं त्याला अडवलं आणि तिकीट विचारलं. तिकीट विचारल्यानंतर त्यानं पॅन्टचा मागचा खिसा बघितला, उजवा डावा दोन्ही खिसे बघितले.
पुढचे खिसे बघितले, चारही खिसे 10 वेळा उलटे पालटे केले, पण तिकीट काय त्याला सापडलं नाही. आणि मग तिथे शेजारी असणारा एक माणूस विचारत होता, म्हटलं अहो तुम्ही कमी ठेवा व्हॉल्यूम, खूप वाढतोय. तुम्ही पॅन्टचे सगळे खिसे उलटे पालटे करून बघितले, पण शर्टचा खिसा तुमचा बघायचा राहिला की म्हटले. तो माणूस म्हटला मला माहीत आहे माझा शर्टचा खिसा बघायचा राहिलाय, पण त्यात नाही सापडलं मग तर संपलंच की म्हणला सगळं. माणूस अंतर्मनात डोकवायला घाबरतो. मला वाटतं ही भीती एकदा संपून आत डोकावून बघितलं ना, डर के आगे जीत आहे. फक्त आत डोकवायचं धाडस माणसानं करायला हवं. म्हणून कधीतरी अंतकरणात डोकून बघू, त्याच्यासाठी थोडंसं शांत होऊ, व्यस्त जीवनातून स्वतःसाठी थोडासा वेळ काढू. आपण कमालीचे व्यस्त आहोत. लोक इतकी बिझी आहेत. म्हणजे काल परवा तर एक जण मला म्हटला मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे. श्वास घ्यायला जर वेळ नसेल तर आपण जगतो कशासाठी आणि कशात व्यस्त आहोत याची गोळाबेरीज आपण संध्याकाळी झोपताना करायला हवी. आज दिवसभर आपण व्यस्त होतो, नेमकं कशात व्यस्त होतो? 24 तासामध्ये आपण नेमकं काय कमवलं, काय गमवलं? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा एकदा कंप्लीट झालं की मग माणूस प्रतिष्ठेच्या मागे लागतो. ह्या सगळ्या गोष्टीला एकदा शाश्वतता, किंवा शाश्वतता तर खूप मोठा शब्द झाला, याला थोडीशी सुरक्षितता लाभली असं वाटायला लागलं की मग माणूस थोडासा सेल्फ ॲक्च्युलायझेशन, मी कोण वगैरे वगैरेच्या शोधात माणूस बाहेर पडायला लागतो. पण साधू संतांना हे खूप जवळच्या टप्प्यावर सापडलं की अरे नाही, या गोष्टींच्या पलीकडे जग आहे, या गोष्टींच्या पलीकडे जगणं आहे. आणि जगणं सुंदर करण्याचं सामर्थ्य वरवर दिसणाऱ्या कोणत्याही साधनांमध्ये नाही. या साधनांनी माणसाचं जगणं सोपं होईल, माणसाचं जगणं सुलभ होईल, पण सुखी होईलच असं मात्र नाही. आमच्याकडे एक जण आहे, त्याच्याकडे इतके पैसे आहेत, ढिगानं पैसे आहेत, पण ते कधीच आनंदी नसतं. आणि मग एक दिवशी चिडला, म्हटला एवढे पैसे आहेत माझ्याकडं पण आनंद मात्र माझ्याकडे नाही आहे. अख्खी बॅग अशी पैशांची भरली. दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हटला हे सगळे पैसे ठेवा, पण मला आनंद मिळेल का? दुकानात काय आनंद विकत मिळाला नाही. सगळी दुकानं पालथी घातली, एकाही दुकानात आनंद विकत मिळाला नाही. शेवटी रस्त्यानं जाता जाता एक महाराज त्याला भेटले. त्या महाराजांना म्हटला महाराज ही अख्खी पैशांची बॅग तुम्हाला ठेवा, पण आनंद मात्र मला द्या. महाराज म्हटले खरं सांग बॅगमध्ये काय? पैसे आहेत. चैन उघड म्हणले. चैन उघडली. बॅगमध्ये सगळ्या 2-2 हजार रुपयांच्या नोटा होत्या. महाराज म्हणले हरकत नाही, 30 सप्टेंबरपर्यंत चालतात. तुला खरंच आनंद पाहिजे? म्हणले हो आनंद पाहिजे. आणि चैन लाव म्हणले. चैन लावली. मी सांगेल तोपर्यंत डोळे उघडायचे नाही म्हटले. डोळे झाक, आनंदच आनंद तुझ्या आयुष्यात. यानं डोळे झाकले. महाराजांनी बॅग उचलली. महाराज थेट नगर. 5 मिनिटांनी यानं डोळे उघडले. बघतो महाराज पण नाहीत, बॅग पण नाही, आनंद पण नाही. रडायला लागला. गावातल्या लोकांना विचारायचा महाराज बघितले का, माझी बॅग बघितली का? रडत 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 जाऊन कंटाळला आणि एका झाडाच्या खाली जाऊन बसला. रडत होता. बॅग गेली, पैसे गेले, आनंद नाही, काहीच नाही. आणि रडता रडता त्याची नजर समोर असलेल्या एका झाडाखाली गेली. त्या झाडाखाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला. बॅग उचलली आणि बॅग उचलल्याबरोबर पहिल्यांदा काय केलं असेल? चैन उघडली. चैन उघडून बघतोय नोटा जशाच्या तशा, 1 रुपया इकडचा तिकडं नाही. बॅगची चैन लावली. बॅग अशी छातीला कवटाळली आणि जोरात ओरडला. म्हणला एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागे लपलेले महाराज बाहेर आले. म्हणले बाबा तुला हेच पाहिजे होतं आणि मग तू इकडे तिकडे कुठं शोधत होता? आनंद बाजारात विकत मिळत नाही.
ती अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आपण कधीतरी आत डोकावून बघायला नको का? आपला समज काय झालाय माहितीये का? आपला आनंद, आपलं सुख हे आपलं आपल्याशी निगडीत राहिलेलंच नाही, ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. ताई मला सांगा, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, तुम्हाला किती वाईट वाटतं? 8 दिवस आपल्याला करमत नाही. 8 दिवस आपण गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून त्यांना चहा पाजून 50 वेळा तरी सांगणार, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठेतरी 100 झालते. बरं एवढं म्हणून थांबणार नाही, पुढं म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख आहे. बरं हे दुःख फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणींनी फक्त म्हणायला पाहिजे, बाई तुझे तर 100 हरवले, माझे परवा 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. झाल्यावर आमचं सुखही आमचं राहिलेलं नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आमचं सुख आणि दुःख हे इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. लोक आमच्याविषयी काय विचार करतात, लोक आमच्याविषयी काय बोलतात, या सगळ्या गोष्टींवरती आमचं सुख अवलंबून राहायला लागलं. आणि म्हणून आम्ही सुखापासून दूर फक्त साधनांच्या मागे धावपळ करायला लागलो. साधनं कमवण्यात आम्हाला स्वारस्य वाटायला लागलं. आणि मग आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर कळतं की अरे, साधनं कमवण्याच्या नादात आपण आनंदापासून कधी दूर निघून गेलो, आपलं आपल्यालाच कळलं नाही. पण या मताचा मी नाही आहे की तुम्ही साधनांची निर्मिती करू नका, तुम्ही भौतिकदृष्ट्या समृद्ध होऊ नका. भौतिकदृष्ट्या समृद्ध व्हावं, साधनांची निर्मिती करावी. मी तर आणखी सोप्या भाषेत सांगेल, मिळवता येतील, कमवता येतील तेवढे पैसे कमवावेत. पण एक वाक्य मात्र आयुष्यभर लक्षात ठेवावं, जे तुकोबरायांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवावं आणि त्याचा आनंद घ्यावा. नाहीतर तुमच्याकडे 10 साखर कारखान्यांचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलंय आता चमचाभर पण खायची नाही. उपयोग आहे का? 10 लाखाचा बेड बनवून घेतलाय झोपायला, डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चला. उपयोग आहे का? पैसे खूप आहेत, साधनं खूप आहेत, पण या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी अपेक्षित असणारं आरोग्य. काहींचं शरीर मजबूत आहे पण मानसिक स्थिती बिघडलेली आहे. डॉक्टरांकडे गेल्या, डॉक्टर सांगतात सगळे रिपोर्ट ओके, पण करमत नाही, झोप येत नाही, आनंद नाही. कुठे घेऊन चाललोय आपण या सगळ्या व्यवस्थेला? कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या शारीरिक मानसिक अवस्थेला? मला वाटतं कधीतरी अंतर्मनात डोकवावं. अहो, ज्ञानोबांनी सांगितलं, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबांनी मनाला भ्रमर अशी उपमा दिलेली आहे आणि सांगितलं की तुम्ही इकडे तिकडे जे पळत राहिलाय ना, कुठेतरी स्थिर व्हा. मग कुठे स्थिर व्हायचं? ज्ञानोबांनी सांगितलं, चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ जाऊन तुम्हाला स्थिर व्हावं लागेल आणि त्याशिवाय तुमची ही मानसिक स्थिती, ही गडबड थांबणार नाही. ज्ञानोबांना त्या काळी कळालं, आम्हाला अद्याप कळालेलं नाहीये. आम्ही किती कमालीचे चंचल आहोत. 2-2 मिनिटाला, आत्ता आमचं मन इथं आहे तर दुसऱ्या मिनिटाला कुठे जाईल हे सांगता येत नाही. म्हणून आमच्या चंचल असणाऱ्या मनाला थोडंसं स्थिर करता येईल का? मला वाटतं याचा विचार करावा लागेल. आणि मन जर स्थिर करायचं असेल तर त्याच्यासाठी नामस्मरणाचा उपाय आमच्या साधू संतांनी सांगितला. आम्हाला सोपा भक्तीचा मार्ग सांगितला. बाबांनो, नामस्मरण करा. नामस्मरण कशासाठी करायचं? मन शुद्ध व्हावं, मन स्थिर व्हावं आणि शुद्ध अंतःकरणातून आमच्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं, याच्यासाठी नामस्मरण. पण हल्ली आमचं नामस्मरण सुद्धा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आहे. त्याचाही आमचा आनंद नाहीये. बॅनर लागतात हल्ली, 1 कोटी राम नामाचं. सांगायचं आहे कुणाला? आमचा परमार्थ दाखवण्यासाठी, आमचं नामस्मरण दाखवण्यासाठी. आम्हाला फक्त दाखवण्यात इंटरेस्ट आहे. मी तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करा ज्याला राहायचंय त्यांना. ज्यांनी हात बांधले त्यांनी पण बाबा करावर हात, टोपीवाले. सगळ्यांना आनंदी राहायचंय? इकडे मागचे त्यांच्या गप्पा चालल्यात, ते खांबाजवळचे, तुम्हाला आनंदी राहायचंय का?
नक्की? ठीक आहे. आता मी दुसरा प्रश्न विचारतो. तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगायचं. ताई, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत असं दाखवायचंय? राहायचं. मग राहणं खूप सोपं आहे. पण आपली गडबड कुठे माहितीये? बहुतांशी जणांना आनंदी राहायचं नसतं. आपण आनंदी आहोत हे शेजारच्याला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळी धडपड असते. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात साहेब, आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढते, स्टेटसला ठेवते. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे याच्यात त्याला इंटरेस्ट. बरं, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही स्टेटस ठेवलं त्याची पण अडचण नाहीये. पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, असं दुःख होतंय महाराज. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाहीये. हे सगळं इतरांच्या क्रिये प्रतिक्रियेवरती, हे सगळं इतरांना दाखवण्यासाठी. हल्ली नंतर येणाऱ्यांनाच किंमत आहे. ते तरी काय करणार. आमचा आनंद आमचा आहे, आमचं दुःख आमचं आहे. पण ते इतरांच्या क्रिये प्रतिक्रियेवरती अवलंबून राहिलं आणि मग अडचण व्हायला लागली. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना, आपल्या आपल्या आनंदाच्या जागा ठरवू, आपल्या आपल्या सुखाच्या जागा ठरवून घेऊ. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद स्वीकारणं आणि तो जगणं, श्वासात श्वास आहे तोपर्यंत जगणं, मला वाटतं हेच आपल्या हातात आहे. मला एक सांगा, आता घेतलेला श्वास परत सोडता येईल का नाही याची शाश्वती नाही. आणि आम्ही अमरत्वाचा पट्टा जणू गळ्यात बांधून आलोय अशा आविर्भावात जगतो. किती क्षणभंगूर आहे माणसाचं आयुष्य. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, पण जाण्याचे संकेत मात्र 9 मिनिट पण आधी देत नाही. कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं. आता कुणीतरी जन्माला येणार आहे, पण आपण जाणार आहोत याचे संकेत मात्र आधी मिळत नाहीत. आणि समजा आपल्याला जर आधीच पत्र आलं असतं 9 महिने, तुमचं आटपलंय बरं का. आता डॉक्टर साहेब गेले, मला म्हणले सिझरिंग आलं, एक तिकडे जावं लागेल, म्हणले सिझर करायचे. कुणीतरी येणार आहे याचे संकेत डॉक्टरांना मिळाले, पण जाणार आहोत याचे संकेत मात्र भगवंत देत नाही. मला वाटतं समजून घेतलं पाहिजे जगणं. देव खूप सुंदर वागलाय आपल्यासोबत, आणि एक मात्र देवानं फार सुंदर गंमत केली आहे. तुम्ही कुणीही असा, कोट्याधीश असा नाही तर गरीब असा, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. देवानं हिशोबाची भानगड ठेवलीच नाही. वर तुमचं काय टॅक्स, GST, अमुक तमुक काय असेल ते खालच्या खाली, वर आल्यानंतर हिशोब नाही. आणि आता ते वरती चित्रगुप्ताला एवढं टेन्शन आहे, त्यानं वरती पण काही ठेवलेलं नाही. वर आल्यानंतर हिशोब, आणि मग तुझं पाप किती पुण्य. आता खालीच सगळं, सगळ्या गोष्टींचा हिशोब तुम्ही खालीच करायचा. काय पाप पुण्य असेल ते खाली फेडायचं, निवांत वरती निघून जायचं. सगळ्या गोष्टींचा हिशोब इथंच चुकवायचा. म्हणून या जगात जर काय महत्वाचं असेल मला वाटतं ना, तर ते आपलं कर्म महत्वाचं आहे. बाकी कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं जर असेल तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरावं. देव दयाळू आहे, तो माफ करून टाकतो. कर्म दयाळू नाही, ते कधी ना कधी वसुलीला येत. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि म्हणून घाबरायचं तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरावं. आपल्यामुळं आपण किती लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकलो, किती जणांचं जगणं आम्ही सुंदर करू शकलो. मला वाटतं ही जी भावना आहे ना, की आमच्यामुळे कुणाचं तरी जगणं सुंदर व्हावं, आमचा कुणाच्या तरी जगण्याला हातभार लागावा, आम्ही कुणाच्या तरी आनंदाचं कारण ठरावं, मला वाटतं ही भावना महत्वाची आहे. आणि त्या भावनेसाठी आम्हाला 2 पावलं चालता येतील का? ओ काय ज्ञानोबांचं हृदय आहे, काय ज्ञानोबांचा विचार आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू. अवगुण या शब्दाला जर ज्ञानोबा अवगुणू म्हणू शकतात, याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं. आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही घरात, आणि ज्ञानोबा अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. उगाच ज्ञानोबांना माऊली म्हणत नाहीत. ज्ञानोबा जी भाषा बोलतात ती आईची भाषा आहे. ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात,
अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. उकाराची भाषा आईची भाषा आहे. जग बाळासाहेब म्हणेल, आई बाळू म्हणते. जग गणेश म्हणेल, आई गणू म्हणते. आई उकार लावते. ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात आणि म्हणून ज्ञानोबांना लोकांनी माऊली म्हटलं. ज्ञानोबांची भाषाच नुसती आईची नाही, ज्ञानोबांचं हृदय सुद्धा आईचं आहे. भगवंताकडे मागायची वेळ आली आणि ज्ञानोबा म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ना भगवंता, त्याला त्याला ते मिळू दे. अहो, आपल्याला शेजारच्याला जर आपल्यापेक्षा कुपनावर 2 किलो तांदूळ जास्त मिळाला तरी आपल्याला करमत नाही. आणि इथं ज्ञानोबा म्हणतात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. काय मनाचा मोठेपणा आहे. साधू संतांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. काय ज्ञानोबांची प्रतिज्ञा आहे? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. या तीनही लोकांना आनंदानं भरून टाकेल. आणि हे कोण म्हणतंय? महाराज, ज्यांच्या वाट्याला लोकांनी आनंद येऊ दिला नाही, ज्यांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही. इंद्रायणीमध्ये ज्ञानोबा आंघोळीला गेले तर लोकांनी स्नान करू दिलं नाही. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी भिक्षा वाढली नाही. मांडे भाजायला खापर मागितलं तर लोकांनी खापर दिलं नाही. ज्या समाजानं ज्ञानोबांची अवहेलना केली त्या समाजासाठी ज्ञानोबा म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. काय ज्ञानोबांचं हृदय हो. पोरग कितीही वाईट असलं, आईला वाटतं का त्याचं वाटोळ व्हावं? कसंही असलं तरी आईला वाटतं ठीक आहे, त्याचं कल्याण होऊ दे. ही जी भावना आहे ना, ही माऊलींच्या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं साधू संतांच्या ठाई जे ममत्व आहे, त्यांच्या ठिकाणी जे वात्सल्य आहे, त्यांच्या ठिकाणी जी करुणा आहे, त्यांच्या हृदयात जे प्रेम आहे, त्यातलं थोडं तरी प्रेम आमच्या डोळ्यात, आमच्या हृदयात असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्या हृदयात प्रेम आहे, जोपर्यंत आमच्या डोळ्यामध्ये कारुण्य आहे, जोपर्यंत आमच्या डोळ्यात संवेदनशीलता आहे, जोपर्यंत आमचे हात कुणाच्या तरी मदतीसाठी धावतात, सरसावतात, जोपर्यंत आमचे पाय कुणाच्या मदतीसाठी धावतात, तोपर्यंत समजावं आम्ही माणूस आहोत. आणि ज्या दिवशी आमचं धावणं संपेल, ज्या दिवशी आमचे हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावणं थांबेल, त्या दिवशी समजून घ्यावं आम्ही माणूस राहिलो नाही, आम्ही यंत्र होत चाललेलो आहोत. आमच्या डोळ्यामध्ये ते प्रेम असलं पाहिजे. आमच्या हातामध्ये ती कुणाच्यासाठी काहीतरी मदत देण्याची धारणा ती आमच्या हातामध्ये असली पाहिजे. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे, पोरांनो काय, देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यायचे म्हणजे त्याचे कोपरापासून हात तोडून घ्यायचे का? नाही. त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत भाणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. काय विचार आहे हा. ही जी देण्याची दानत आहे ना, ती आमच्या हातामध्ये असली पाहिजे. भगवंतानं आपल्याला 2 हात दिलेत. एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. आम्हाला घ्यायचं कळतं, घेण्यासाठी रांगा लागतात, पण देण्याची वेळ आल्यानंतर मात्र मग आमचे हात पुढे सरसावत नाहीत. आणि लक्षात ठेवा, आपण जेवढं समाजाला देऊ किंवा या निसर्गाला देऊ, हा निसर्ग तुमचं 1 रुपयाचं सुद्धा उसनं ठेवत नाही. 1 दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. तो तुमचं काय उसनं ठेवलो, फक्त ती देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे. मला वाटतं ती दानत ठेवावी. आमच्याकडे एक गृहस्थ आहेत, खूप पैसे आहेत, पण कधी कोणाला मदत करणार नाही. गावामध्ये असंच एक काम सुरू होतं शाळेचं, आणि 2-4 लहान लहान पोरं गेली, म्हणले शाळेचं काम सुरू आहे, जरा आम्हाला काही मदत करता का, देणगी देता का. ते म्हटलं, मी माझ्या पोराची शाळेची फी लवकर भरत नाही, 10 वेळा फोन आल्याशिवाय, आणि मी तुम्हाला वर्गणी देऊ का. पोरं बिचारी नाराज झाली, निघाली घरी. त्या माणसाला काय वाटलं कोणास ठाऊक, नीट ऐका मग समजेल. त्या माणसाला काय वाटलं माहीत नाही, त्यानं त्या पोरांना थांबवलं आणि म्हटलं, बाळांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी तुम्हाला 500 रुपये देणगी देईल. पोरं म्हणली, विचारा. असे मिळणार नाही आहेत,
काहीतरी देऊ उत्तर. त्यानं विचारलं, माझे 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांपैकी एक डोळा खोटा आहे, अमेरिकेहून बसून आणलेला आहे. आतापर्यंत कुणालाच खरा कोणता आणि खोटा कोणता ओळखता आलेला नाहीये. तू जर माझा खोटा डोळा कोणता हे ओळखलं तर 500 रुपये देणगी. एक लहान पोरग पुढे आला आणि म्हणला, काका मी सांगू? हा म्हणले सांग. आणि म्हणला, डावा डोळा खोटा आहे की तुमचा? हे म्हणलं, बाबा आतापर्यंत भल्या भल्या तज्ज्ञांना माझा खोटा डोळा कोणता ओळखता आला नाही, आणि तू 2 मिनिटात सांगितलं डावा डोळा खोटा आहे, तू कसं ओळखलं? पोरग म्हणला, काका सांगू? तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं, हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे आता शिल्लक राहिला. ज्या अर्थी तुमच्या डाव्या डोळ्यात मला प्रेम दिसलं तोच खोटा असला पाहिजे. इतकं माणूस पण हरू देऊ नका. निसर्गाच्या समोर आपण फार छोट्या होतो. काय कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर मला सांगा? भले भले आले आणि गेले, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहासात नाही. पण वेळ गेल्यानंतर कळतं. डायजेनियस नावाचा एक विचारवंत होता आणि जगज्जेता अलेक्झांडर, त्यांना असे खुश मस्करे ठेवले होते महाराज की त्याचं कौतुक करायचं फक्त अलेक्झांडरचं. आणि ते खुश मस्करे गोळा व्हायचे, त्याच्यावर कविता करायचे, त्याच्यावर पोवाडे करायचे, त्याचं नुसतं गुणगौरव त्याचा करायचा. डायजेनियस मात्र त्याला भेटायला गेला नाही. आणि मग सोबतच्या सैन्याला त्याने विचारलं, डायजेनियस कुठे? तो का आला नाही? बाकीच्यांनी सांगितलं, आता तो इथे राहत नाही, शेजारी एक छोटंसं खेड आहे, त्या खेड्यात तो राहतो. आपल्याला कोण आलंय याच्याकडे आपलं लक्ष नसतं, कोण आलं नाही त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. अलेक्झांडरनं सांगितलं, आपण सगळेजण डायजेनियसला भेटायला जाऊ, चला. हजारोचं सैन्य घेऊन तो डायजेनियसला भेटायला गेला. तो असा दगडावर झोपला होता, अंगावर छान ऊन पडत होतं, आणि अलेक्झांडर जाऊन असा समोर उभा राहिला. तो समोर उभा राहिल्यामुळं सावली अंगावरती पडली. आणि अलेक्झांडरने विचारलं डायजेनियसला, मी जगज्जेता अलेक्झांडर तुझ्या समोर उभा आहे, तुला माग काय मागायचंय? काय अहंकार आहे? डायजेनियस म्हटला, तू काय देणार आहेस मला? अरे तुला काय मागायचंय ते माग. आता अलेक्झांडर समोर उभा आहे, एखादा म्हटला असता आजूबाजूची 10-20 गावं माझ्या नावावर कर, काही सांगता आलं असतं. डायजेनियस म्हटलं, मला द्यायचंयच ना, एक दे म्हणला. म्हणले काय? तू समोर उभा राहिल्यामुळं ऊन अंगावर आहे ना, तू थोडा बाजूला उभा राहा, एवढंच कर म्हणला माझ्यासाठी, दुसरं काही करू नको. जगज्जेत्या अलेक्झांडरला काय मागावं? बाजूला हो. अलेक्झांडरनं अशी तलवार काढली, तलवार चालवणार परत म्यान केली, आणि हसत हसत आपल्या सैन्याला घेऊन अलेक्झांडर निघून गेला. सोबतच्या काही सहकाऱ्यांनी विचारलं, त्यानं तुमचा अपमान केला आणि तुम्ही त्याला काहीच शासन केलं नाही. त्यावर अलेक्झांडर म्हटला, मी जर अलेक्झांडर नसतो ना, मी डायजेनियस होणं पसंत केलं असतं. आयुष्यामध्ये वेळ निघून जाते आणि मग कळतं नेमकं आपण काय करत आहोत ते. आणि पुढची काल्पनिक गोष्ट एकानं सांगितली आहे की वरती गेल्यानंतर अलेक्झांडर आणि डायजेनियस एकमेकांना भेटले, आणि परत त्याच आविर्भावामध्ये अलेक्झांडर म्हटला, बघ परत एकदा एका फकीराची आणि एका सम्राटाची भेट झालीच की नाही वरती पण. काय म्हणतो अलेक्झांडर? बघ वरती सुद्धा परत एकदा एका सम्राटाची आणि एका फकीराची भेट झालीच ना? त्यावर डायजेनियस म्हणतो, हो एका फकीराची आणि एका सम्राटाची भेट झाली, पण आता एवढंच ठरणं बाकी आहे, नेमका फकीर कोण आणि सम्राट कोण. आयुष्य खूप गमतीचं आहे, हे सगळं चक्र आहे, आणि या चक्रामध्ये आपण इतके अडकून जातो की कुठून आपला प्रवास सुरू झालाय आणि कुठे नेमकं थांबायचं आहे. सुख सुख करता करता हे चक्र कधी कंप्लीट होऊन जातं हे कळत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं हे मिळवल्यावर तर सुख आहे, ते मिळाल्यानंतर तरी सुख आहे, पण सुख इकडे तिकडे नाहीये, ते आत आहे, आणि म्हणून ते आत डोकवावं लागेल. माझ्या आजोबा मला एका दगडफोड्याची गोष्ट सांगायची. एक दगडफोड्या होता आणि तो दिवसभर दगड फोडत बसायचा. 4 पैसे त्याला मिळायचे, त्यात त्याचं सगळं व्यवस्थित चालायचं. आणि मग एकदा देव त्याला प्रसन्न होतो आणि देव त्याला विचारतो, तुला काय मागायचंय ते माग. दगडफोड्या म्हणतो, मी आयुष्यभर दगड फोडत राहिलो, 2 रुपये मला कधी गाठीला बांधता आले नाही. गावामध्ये 1 गुंठा जमीन घ्यायची असलं तर त्याला लाखांनी पैसे मोजावे लागतात.
मी माणूस म्हणून जन्माला आलो आणि 1 रुपया नाही माझ्याकडं, काय माझी किंमत आहे म्हणला. माणसाला किंमत नाही तेवढी गावातल्या जमिनीला किंमत आहे. तू काही कर म्हणला, मला माणूस नाही, मला जमीन बनव म्हणला. देवानं तथास्तु म्हटलं आणि दगडफोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं. सूर्य उगवला, सूर्याची कोवळी किरणं अशी जमिनीवर पसरली. त्याला छान वाटत होतं. पण दुपारी सूर्य असा डोक्यावर आला, सूर्याच्या किरणांनी जमिनीची लाही लाही व्हायला लागली. आणि मग म्हणला, देवा ही जमीन कसली सुखी, सूर्याचा सगळा ताप हिला सहन करावा लागतोय. अंगावर ना पांघरून ना बिंगरून ना काय, हे जमीन बिमीन नाही म्हणला, जरा सूर्य बनव मला म्हणला, सगळ्या जगाला ताप देतो. तथास्तु म्हटलं आणि जमिनीचं रूपांतर कशात झालं? कशात झालं रे? सूर्यात. लक्ष आहे ना तुमचं? हा. सूर्य छान एकदम सगळं मजेत चाललं होतं. एक छोटासा ढग सूर्याला आडवा आला आणि सूर्याची किरणं जमिनीवरती पोहोचेनाशी झाली. सूर्याच्या मनात विचार आला, एवढासा ढग, पण माझी किरणं जमिनीवर जायनात. हे म्हटला, सगळ्यात ताकदवर जर कोण आहे तर ढग आहे म्हटला. देवा जरा मला ढग बनवतोय ते का बघ. तथास्तु. आता सूर्याचं रूपांतर कशात झालं? ढगामध्ये झालं. ढगापासून पाऊस पडायला लागला, घरं पडायला लागली, झाडं कोलमडायला लागली. म्हणलं या ढगात सगळ्यात जास्त ताकद आहे. पण पाहत होता लांब डोंगरावरती एक मोठा दगड किंचितसाही हलायला तयार नव्हता. म्हणला, देवा या ढगामध्ये या दगडाला हलवायची ताकद नाही. या जगात सगळ्यात सुखीन समाधानी जर कोण आहे तर म्हणला दगड आहे. मला जरा दगड बनवता येते का बघ. देवानं तथास्तु म्हटलं आणि ताई ढगाचं रूपांतर कशात झालं? दगडामध्ये झालं. 4 दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली. त्याला छान वाटत होतं, आपल्याला कुणी हलवायला तयार नाही, आपण जगात सगळ्यात समाधानी आहोत. पण एक दिवशी एक म्हातारा दगड फोड्या डोंगरावर चालत आला. जोरात घनाचे घाव घालत त्यानं दगड फोडायला सुरुवात केली. आणि मग म्हटला, देवा या जगात सगळ्यात ताकदवर आणि सगळ्यात सुखी जर कोण असेल तर मला वाटतं दगडफोड्या असला पाहिजे. जरा दगडफोड्या बनव. देवानं तथास्तु म्हटलं आणि दगडाचं रूपांतर कशात झालं? आणि सुरुवात कुठून झाली? सुख सुख म्हणता म्हणता आयुष्य चुटकीशीरशी संपून जातं. पण आपल्याला सुख नेमकं कशात आहे हे सापडत नाही. आपल्याला कायम इतर लोक सुखी वाटतात. नाही, माझ्यापेक्षा त्याचं जरा बरं आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी दुःख आहे. कुणाच्या वाट्याला दुःख नाही? अहो प्रभू रामाच्या वाट्याला दुःख आहे. ज्या भगवान श्रीकृष्णाला, राम आणि कृष्ण जर आपण तुलना केली तर आपल्याला वाटतं राम सगळ्यात दुःखी, 14 वर्ष वनवास, आणि कृष्ण सगळ्यात आनंदी. कृष्णाच्या वाट्याला कमी दुःख आहे का? जन्माला आल्याबरोबर बापानं उचललं, आईच्या अंगावर खेळता आलं नाही, दूध पिता आलं नाही, उचललं आणि दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवलं. याच्यापेक्षा काय दुःख असू शकतं? गोकुळामध्ये लहानाचा मोठा झाला, 4 मित्र भेटले, गोकुळ सोडावं लागलं आणि वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात गेला, राधा भेटली, वृंदावन सोडलं आणि मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून द्वारका वसवली, लोक त्याला रणछोडदास म्हटले. याच्यापेक्षा अवहेलना, याच्यापेक्षा दुःख कुणाच्या वाट्याला आलं? पण तुम्ही कृष्णाला कधी टेन्शनमध्ये बघितलंय का? काय बुवा जगून करायचंय, आई नाही, वडील नाही, बाळ गोपाळ भेटले, ते सोडले, राधा भेटली, तिला सोडलं, कुणीच राहिलं नाही, मथुरा सोडली, द्वारका बुडाली. कृष्णाला तुम्ही टेन्शनमध्ये बघितलं का? कृष्ण हसतो, कृष्ण नाचतो, कृष्ण गातो. 2 शब्द आहेत महाराज. एक आहे एंटरटेनमेंट आणि एक आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचं, आणि सेलिब्रेशन म्हणजे स्वतः सहभागी व्हायचं आणि जगण्याचा उत्सव करायचा. कृष्ण दुसऱ्या प्रकारात आहे. कृष्ण म्हणतो का, ए तुम्ही नाचा मी बघतो? कृष्ण म्हणतो का, ए तू बासरी वाजव मी ऐकतो? कृष्ण स्वतः बासरी वाजवतो, बाळ गोपाळांना गोळा करून काला करून खातो. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना गोळा करून जगण्याचा अर्थ जर कुणी सांगितला असेल ना तर तो भगवान कृष्णाने सांगितला. अरे इंद्राची पूजा काय करता, या पर्वताची पूजा करा, हा सल्ला देणार जर पहिला कोण असेल तर तो भगवान कृष्ण आहे. 16 सहस्र महिलांना स्वतःचं नाव देऊन स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता जर कोण असेल तर तो भगवान कृष्ण आहे. मला वाटतं हा कृष्ण आम्ही समजून घ्यायला नको का? राम, काय रामाच्या वाट्याला दुःख आहे हो. उद्या गादीवर बसायचं होतं, अयोध्येचा राजा होणार होता राम, आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं
अयोध्येची गादी नाही, भरताला गादी, रामाला वनवास. एकही शब्द राम पुढे बोलला नाही. वडिलांची इच्छा, वनवासाला निघून गेला. अहो, रामाला वनवासाला जायला सांगितलं होतं. जानकी सीतामाई जनकाची कन्या आहे, साध्या कुटुंबातून आहे का? राजाची मुलगी आहे जानकी. एखादी म्हणली असती तुमचं तुम्ही वनवासाला जा, माझं काय असेल ते डिवोर्स बिवोर्स पोडगी बिडगी देऊन टाका, मी चालले. तो अधिकार आहे तुमचा, मी त्याच्यावर काय बोलत नाही. ते नाही पटलं तर शासनानं तो अधिकार दिलेला आहे, तो योग्य वेळी वापरायचा. ते मी रामाचं सीतेचं सांगतोय, सीतेनं ते केलं नाही. तुम्ही म्हणाल महाराजांनी आता इथं व्याख्यात्याने सांगितलंय कसं असलं तरी चालून घ्यायचं. संविधानानं अधिकार दिलेत स्त्रियांना, त्यांनी ते वापरायचे. सीतामाई रामाच्या मागे निघून गेल्या. राम त्या पात्रतेचा आहे, रामाची ती पात्रता आहे. राजवाड्यात सुख वाटत नाही सीतामाईला, नवऱ्यासोबत वनवासात सुख वाटतं. आणि निघून गेल्या. अहो, सीतामाई तर गेल्या, पण लक्ष्मण, एखादा म्हटला असता भाऊ असाही चाललाय, भरताबरोबर सेटलमेंट करून घेऊ आपण आपलं, पण भाऊ वनवासात निघालाय, लक्ष्मण वनवासाला जायला निघाले. आणि मला हेवा वाटतो उर्मिलेचा. उर्मिला हे पात्र महाराज दुर्लक्षित राहिलं तसं रामायणामध्ये. सीतामाई वनवासात होत्या पण नवऱ्यासोबत होत्या, आणि इकडे उर्मिलेला राजवाड्यात होती पण लक्ष्मण सोबत नव्हता. खरा वनवास तर उर्मिलेनं भोगला. 14 वर्ष विना तक्रार उर्मिला लक्ष्मणाची वाट बघत राहिली. रामायण नाती समृद्ध करणारा रामायण आहे. नात्या नात्यांमधलं प्रेम काय हे जर कुठे बघायचं असेल तर ते रामायणामध्ये बघावं. काय प्रेम आहे. वडिलांच्या एका शब्दासाठी राम निघून गेला. आदल्या दिवशी सांगितलं गादी नाही. एखादा म्हटला असता आदल्या दिवशी सांगून जमत नाही, 8 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते, मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन, चांगला वकील देईल. राम असलं काहीच करत नाही हो. वडिलांच्या शब्दासाठी राम वनवासात निघून जातो. काय कमालीचे आणि औदार्य काय रामाचं. मला असं का वाटतं माहिती आहे की आपल्याकडे दानत असली पाहिजे. रावणही शूर होता, पुलस्ती मुनींचा नातू होता रावण. रावणाचाही मोठा अधिकार होता, भगवान शंकराचा भक्त होता. भगवान शंकराला खुश करण्यासाठी कैलास पर्वत उचलायची ताकद त्याच्या मनगटामध्ये होती. पण तरी सुद्धा रावण म्हणजे बघा, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकाराम महाराजांनी 2 शब्दात जगण्याचा अर्थ सांगितला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. केवळ आणि केवळ अहंकार रावणाला सोडता आला नाही. सीतामाईचा मोह लोभ रावणाला सोडता आला नाही, आणि म्हणून रावण वाया गेला. काय औदार्य, किंचितचाही अहंकार नाही रामाकडे. ज्या वेळेस रावण गेला, रावणाला मारलं, त्यावेळेस मंदोदरी बघायला गेली होती की राम असा नेमका कोण आहे. एवढ्या बलशाली लंकेश दशानंद रावणाला मारायचं सामर्थ्य असणारा राम नेमका कोण आहे, कसा आहे हे बघायला म्हणून मंदोदरी गेली. राम असा बसलेला होता पाठमोरा. मागून मंदोदरी गेली आणि मंदोदरीची सावली रामाच्या अंगावरती पडली. कोणत्या तरी स्त्रीची सावली अंगावरती पडली हे बघितल्याबरोबर राम ताट दिशी उठून उभा राहिला, हात जोडले आणि विचारलं, माते आपण कोण आणि इथे येण्याचं प्रयोजन काय. त्यावेळेस मंदोदरी म्हटली, मी रावणाची पत्नी आहे आणि मी बघायला आले होते की एवढ्या ताकदवर रावणाला मारणारा राम नेमका कसा आहे, आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. वल्कल परिधान केलेल्या सीतामाईला उचलून नेण्याचा मोह ज्याला सोडता आला नाही तो रावण कुठं, आणि परस्त्रीची सावली अंगावर पडली तरी उठून उभा राहणारा राम कुठं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हा राम आहे. रामकृष्ण आपण आपल्या पोरांना सांगितले पाहिजेत. ज्ञानोबा तुकोबा आपण आपल्या लेकरांना सांगितले पाहिजेत. आपल्याला स्पायडरमॅन आणि कार्टून मधले हिरो दाखवायची गरज नाही महाराज. आपल्याकडे काय हिरो आहेत एकसे बडकर एक. अरे राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा शिवाजीराजे संभाजीराजे किती हिरो आहेत. हे नायक आपण आपल्या लेकरांना सांगितले पाहिजेत. आजीनं नातीला जवळ घेतलं पाहिजे, आजोबांनी नातवाला जवळ घेतलं पाहिजे.
कधीतरी ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी सांगितली पाहिजे, कधीतरी तुकोबारायांचा एखादा अभंग सांगितला पाहिजे. आपली संस्कृती. अहो, आईच्या पदराला धरून पोरं तुळशीला दिवा लावायला जायची आणि आपला समज होता तुळशीपाशी दिवा लावला तर त्याचा उजेड देवापाशी पडतो. ज्ञानोबांनी सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि काय सांगितलं, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी म्हटल्या, देवळाची ये द्वारी नव्हे. तुम्ही म्हणला आम्ही देवळाच्या द्वारात तर आहोच की काय. देवाची ये द्वारी, आणि देवाचं द्वार म्हणजे ज्ञान आहे, तुमच्या हृदयातलं वात्सल्य आहे, प्रेम आहे. मला वाटतं हे समजून घेता आलं पाहिजे. आमच्या लेकरांना आम्ही हे सांगितलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमच्या पोरांना हे नायक समजावून सांगत नाही ना, तोपर्यंत जगण्याचा अर्थ आमच्या येणाऱ्या पिढीला कळणार नाही. तो कळावा याच्यासाठी पुढाकार घ्या, बोला. महाराज, आम्ही जेवायला बसलो तर आमचे आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही विचारायचो का पाणी फिरवायचं, ताटातले अन्नपदार्थ बदलतात का, बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का. आजोबा सांगायचे बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण ताटाच्या भोवती पाणी फिरवलं ना पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे हात जोडा आणि आभार माना. म्हणलं कुणाचे आभार मानायचे. म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती ही कृतज्ञता आहे. निसर्गाविषयी, कुटुंबातल्या लोकांविषयी, समाजाविषयीची ही कृतज्ञता आम्ही आमच्या लेकरांना सांगायला नको. ही कृतज्ञता आम्ही आमच्या पोरांना सांगायला हवी. निसर्गासोबत आम्ही जुळून घ्यायला हवं. निसर्गासोबत जुळून घ्यायचं हे साधू संतांना समजलं हो शेकडो वर्षांपूर्वी, आम्हाला अजून समजलेलं नाही. आणि माणूसच एकमेव प्राणी असा आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. आम्हाला निसर्गावर मात करायची. अहो, निसर्गावर मात करायला आम्ही आहोत कोण. 2 वर्ष कोरोनासारखा एक विषाणू जो डोळ्यानं दिसला सुद्धा नाही, कुणी बघितला का. कुणी कोरोना बघितला का. बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यानं न दिसणारे एक विषाणू सगळं जग जागेवर थांबवलं की नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर. मग कसला अहंकार आहे आम्हाला. निसर्गाच्या समोर आम्ही फार फार छोटे आहोत. 2 वर्ष आम्हाला रस्त्यावर सुद्धा उतरू दिलं नाही. जनावरं रस्त्यावर फिरायची, माणसं म्हणायची आम्हाला कधी येऊ देतात कुणास ठाऊक. 2 वर्ष म्हणजे निसर्गाकडनं आम्ही इतकं ओरबडून घेतलं की निसर्गाला सांगावं लागलं आता मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा माझी उरली नाही. 2 वर्ष मास्क लावायला लावलं आणि मागचे 2 महिने गॉगल. निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. निसर्गासोबत जुळून घ्या. प्राण्या पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत निसर्गासोबत जुळलेली आहे. तुम्ही एखादा कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का. वजन वाढलंय, टेन्शनमध्ये घिरट्या मारतोय. मी माणसं दाखवू किती तुम्हाला. निसर्गासोबत केवळ आम्ही जुळून घेतलं नाही. म्हणून निसर्गासोबत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. या झाडांना, पाना, फुलांना सगळे सोयरे म्हटले हो तुकोबा. आम्ही पण झाडं लावतो नाही असं नाही. आमचंही निसर्गप्रेम उफाळून येतं पेपरला बातम्या देण्यापुरतं. वाढदिवसाला झाडं, पुढच्या वर्षी परत वाढदिवस, खड्डे तेच, झाडं नवीन. फॉर्मॅलिटी म्हणून झाडं लावली जातात. काही लोक आहेच, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, काही लोक मनापासून ते काम करतात. पण बहुतांशी ठिकाणी मात्र केवळ औपचारिकता. सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायचे, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खाऊन टाकायचे, विषय संपला. निव्वळ औपचारिकता. ह्या औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन आम्हाला काही करता येईल का. निसर्गासोबत जुळून घेता येईल का. मला वाटतं हा विचार आमच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही. मोजक्या 2 गोष्टी मला आपल्याला आता सांगायच्यात. एक म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. श्वास थांबला ना एकदा मग जगता येत नाही. आपल्याला माहीत नाही की आपण कधी थांबणार आहोत. बरं, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का नाही आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे. आपल्याला सगळं प्रॉपर्टीचा अंदाज आहे का नाही. किती एकर, किती गुंठे, बँकेत किती पैसे, कोणाकडे किती उसने पासने, हिशोब, डायरी बेरी, पेन, सगळा हिशोब क्लिअर आहे. तुम्हाला सुद्धा किती तोळे, किती ग्रॅम, किती मनी, कोणत्या डब्यात, सगळं किती संपत्ती आहे आपल्याकडं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कोणाला ठाऊक आहे का. आपल्याला माहीत नाही आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे. वरतून निरोप आला का स्विच ऑफ, थांबलं.
बाकी सगळं तयार आहे. ग्रामपंचायतवाल्यांनी 15 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू चाळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत, रडणारे सुद्धा तयार आहेत, सगळं तयार आहे. श्वास थांबायला फक्त उशीर. श्वास थांबला, आपलं कर्तृत्व इतकं, आपलं नाव सुद्धा राहत नाही हो. लोक विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा, म्हणतात बॉडी होऊन जाते, नावानं सुद्धा लोक हाक मारत नाहीत. मग किती आपण छोट्या आहोत निसर्गाच्या समोर. आपल्या प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे, तो रोल निभवायचा. आपला रोल कधी संपणार हे फक्त त्या दिग्दर्शकाला माहीत आहे, आपल्याला माहीत नाही. म्हणून आपला रोल आपण इतका सुंदर वाटवायचा, ज्या दिवशी एक्झिट होईल त्या दिवशी फक्त टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. इतकं सुंदर आपण आपला रोल करायचा. आणि जगाला कौतुक बिवतुक वाटेल असे दिवस आता उरले नाहीत. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकोबा जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतं माहीत नाही, पण आम्ही जे जगलो ना, आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटावं, इतकं गोड, इतकं सुंदर आपल्याला जगता आलं पाहिजे. नातीगोती जपा. माणूस म्हणून जन्माला आलो, माणसातलं प्रेम कायम जिवंत ठेवा, नात्यांना जपा. ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे काही नाती शिल्लक आहेत. आपल्याकडे एक म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. आता मावशीच राहिली नाही. आपल्याकडं पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढा हट्ट कुणाकडे करायची? चुलत्याकडे करायची. बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलत्याला हे आणा नाना, ते घेऊन या, प्रेम होतं. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. चला आता लोकसंख्या वाढली आहे, गरज आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी, त्यांना मावशी मिळेल का? त्यांना काका मिळेल का? आता ही शेवटची पिढी आहे, तुमच्याकडे ही 2-5 नाती शिल्लक आहेत. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांना जपा. माणसं गेल्यानंतर तुम्ही कितीही कौतुक करा, ते कौतुक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, कुणी चांगलं काम करत असेल त्याचं कौतुक करा, कुणी चुकत असेल तर त्याचा दोषही सांगा, पण दोष हा कानात सांगायचा असतो आणि कौतुक हे 4 चौघात करायचं असतं. आपण उलट करतो, आपण चुका 4 चौघात सांगतो आणि कौतुक कानात करतो. तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा पाहुणे आले ना, पोरांना नावं ठेवायची नाही. पाहुणे आल्यानंतर पोरग कितीही खोडकर असलं तरी म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढं म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होतंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी बघ दादा सोडत नाही. म्हणून कौतुक हे 4 चौघात करायला शिका. ज्यांच्याकडे नशिबानं आई वडील घरात आहेत, शेवटचे 5 मिनिट घेतो, ज्यांच्या नशिबानं ज्यांच्या घरात आई वडील आहेत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. ही शेवटची पिढी बघा. हे आमचे मागचे बघा, हे 2-4 जण टोपीवाले, हे नऊवारीतल्या डोक्यावर पदर घेतलेल्या म्हाताऱ्या, ह्या परत सापडायच्या नाहीत तुम्हाला. ह्यानंतर औषधाला सुद्धा सापडायचे नाही. गेली ही पिढी. यांच्याकडे लय पैसे नव्हते, काडीला काडी लावून यांनी संसार केला, मातीचं घर, साधा संसार, पण आनंदी होती माणसं, सुखी होती. आता पैसे वाढत गेले, पण आनंद कुठे हुरपळून गेला ना, हे मात्र कळलं नाही. आता कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. तुम्हाला आठवतं का, नवऱ्यानं जर साडी आणली, बायको पहिल्यांदा ती साडी स्वतः नव्हती घालत, ती घरातल्या एखाद्या कामाला येणाऱ्या बाईला म्हणायची किंवा जावला म्हणायची, बाई तू आधी घडी मोड आधी तू घाल. आता घडी मोड हा प्रकार राहिलाय का? आता कधी मी घालीन आणि कधी सेल्फीन, कधी स्टेटस आणि कधी कमेंट्स. मला आणलेली साडी आहे, पण नाही आधी तू वापर मग मी. काय हे त्याग होता आणि ह्या त्यागामध्ये आनंद होता. घरातला एक जण कुणीतरी नोकरीला लागायचा, 2 भाऊ गावाकडे शेती करायचे, मग नोकरदारानं मग स्वतःचं बघायचं, बघता बघता मग गावातल्या भावाला पाईपलाईन करून दे, बहिणीच्या पोरांची लग्न कर. कारभारी कोण? जो त्याग करल तो घरातला कारभारी होता. ज्याच्या पायातली चप्पल तुटलेली तो कारभारी होता. तो स्वतः आधी चप्पल घेत नव्हता, आधी भावाला, त्याच्या बायकोला, त्याच्या पोरांना पहिल्यांदा चप्पल घेत होता, तो घरातला कारभारी होता. हा त्याग होता आणि ह्या त्यागामध्ये आनंद होता. म्हणून माझं सांगणं आहे, हे जुनं जे सोनं आहे त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जपाव्यात,
आणि पुढच्या पिढीला नेऊन द्याव्यात. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत घेतात. शेवटचे 2 मिनिटं आता. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, पण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण बासरी मात्र ते घट्ट पकडतात. कारण त्यांना ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हटला 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. म्हणलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन. शेवटची साडी चोळी भावाची असते. तिला कळतं का भाऊ आलाय रडतोय? गेल्यानंतर काही कळत नाही. अहो गेलेल्या शरीराला आपण अग्नी देतो, त्याला त्या अग्नीचा दाह कळत नाही. तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळेल? तुम्ही घातलेली वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचेल? गेल्यानंतर काही नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बोला, जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत स्पर्श ठेवा. आपण आपल्या कामात व्यस्त. म्हातारी आई कधीतरी फोन करते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं ठेवा आणि भेटून घ्या. माणसं एकदा ढगात निघून गेली का मग परत सापडत नाहीत. जिवंत आहेत तोपर्यंत माणसं, तोपर्यंत भेटीगाठी, तोपर्यंत प्रेम. अहो काय आईचं प्रेम असतंय. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हातारी होऊ द्या आई, पण तुम्ही जर माहेरी गेलात ना उमऱ्यापाशी पळत येते की नाही बघा. पटकन भाकरीचा तुकडा ओवाळून टाकल, पाणी ओवाळून टाकल, पटकन जवळ घेईल, गालावरून हात फिरवल. मजा येते आईच्या स्पर्शामध्ये. तो स्पर्श जोपर्यंत अनुभवता येईल तोपर्यंत अनुभवा. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कॉलेजला गेल्यावर. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. आता आपण मोठे झालो. हट्ट कुणाकडे करायचा, रडायचं कुणापाशी, बोलायचं कुणापाशी. पोरींची तर रडायची, रुसायची, फुगायची सगळी जागा जर कोणती असते तर ती आई असते. आणि बापाचं सुद्धा विलक्षण प्रेम असतं मुलीवर. बापाचं जेवढं मुलावर प्रेम आहे त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं मुलीवर असतं. पोरानं काही बापाला मागितलं तर बाप म्हणल 2 दिवस थांब, पगार होऊ दे. पोरीनं काही मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या ओसरीवर आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं जणू ठरवून घेतलेलं असतं. बाप तुटलेली चप्पल घालल पण पोरीला चांगले शूज आणून देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालल पण पोरीला चांगला ड्रेस घेऊन देईल. स्वतः सायकलवर कामाला जाईल पण पोरीला कॉलेजला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरल. कोण प्रेम करतं मला सांगा तुमच्यावर एवढं? पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. ऐपत नसते त्याची खर्च करायची. पण मित्रांना म्हणतो जाऊ द्या, जागा चांगली भेटली, कल्याण झालं पोरीचं. दिवसभर असा फेटा घालून बाप मिरवत असतो मांडवात. कन्यादान झालं ना मग मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. ही नाती पुन्हा नाही. पोरींनो, तुमच्यावर एवढं प्रेम जगात दुसरं कुणी करू शकत नाही. पण असं वागायचं, कायम बापाची मान अशी उंच राहिली पाहिजे. बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं कधी वागायचं नाही. आपल्या आईवडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे. पोरांनो, इथं जे आता तुम्ही गुरुकुलला आलायत ना, तुमचं यश कशात आहे माहिती आहे? ज्या दिवशी तुमचे आईवडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील त्याच्यापेक्षा मोठं यश आयुष्यात दुसरं कोणतं नसतं. म्हणून तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे, तुमच्या आईला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. इतकं सुंदर आयुष्य जगा. आपले आईवडील आपल्यासाठी जे कष्ट करतात ते दुसरं कोण करतं? म्हणून कायम त्यांचा सन्मान ठेवता येईल का तो सन्मान ठेवा. मी पुण्यात शिकायला गेलो. माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी जेवणाचा डबा पुण्यात पाठवायची आणि सकाळी 9:30 वाजता जेवणाचा डबा पुण्यात यायचा. कधी चोतकोर भाकरसुद्धा फेकून दिली नाही, कारण आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडके द्यायचे पोरांना, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबा यायचे. मजा होती, आनंद होता. तो आनंद आम्हाला आमच्या आयुष्यात अनुभवता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यातला कोणताही क्षण परत जगता येत नाही. जे क्षण तुमच्या वाट्याला आलेत
त्या आनंदानं जगता येतील का याच्यासाठी प्रयत्न करा. मी एक सुख नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यावर एक पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ते ढकलता येणार नाही. आणि घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढं ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण तुमच्या वाट्याला आलेत त्या आनंदानं जगा. तुमचं आणि इतरांचं जगणं सुंदर करण्यासाठी 2 पावलं पुढं या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीनं कैलासवासी हनुमानगिरी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व श्री परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत महाराज आपण मला इथं बोलवलं, या सगळ्यांशी संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण.